मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आता आपल्या वेबसाईट वरून तुम्हाला MPSC रिलेटेड किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम रिलेटेड किंवा इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा रिलेटेड जे काही फ्री मटेरियल आपल्या वेबसाईट वर अवेलेबल आहे ते जर डाउनलोड करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जी काही प्रोसिजर फॉलो करायची सिंपल प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला इथे सांगतो. तुम्हाला काय करायचंय, आपल्या वेबसाईट वर जायचंय, AP टाइप करायचंय इथे, AP इंजिनिअरिंग डॉट ग्राफी डॉट कॉम टाइप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर तुम्हाला आपली वेबसाईट ओपन होईल. हे आपल्या वेबसाईटचं होम पेज आहे. इथे तुम्ही एक्सप्लोर ऑल कोर्सेस मध्ये तुम्ही सगळे काही कोर्सेस बघू शकतात की आतापर्यंत जे काही आपले कोर्सेस लॉन्च झालेले तुम्ही इथे कॅटेगरी वाईज सुद्धा सर्च करू शकता. जर तुम्ही बीटेक बी इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे तर तुमच्यासाठी आपल्याकडे कोणते कोर्सेस आता सध्या अवेलेबल आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, सॉम, मॉस, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे. त्याची फी फक्त तुम्हाला 2050 रुपये, 3500ची आपण ऑनलाईन फी डिस्काउंटेड प्राइस मध्ये 2050 रुपये ठेवली. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ RCC स्ट्रक्चर, आता सध्या जेव्हा मी रेकॉर्ड करतोय तेव्हा आमची RCC ची बॅच ऑलरेडी कंप्लीट झाली आहे इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर स्टुडंटची. तर त्यांच्यासाठी एंड सेम साठी 70 मार्क्सला आपण प्रॅक्टिसचे सेशन घेतलेले आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांसाठीच. ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. 70 मार्क्सचे इंजिनिअरिंगचे जे मुलं असतील त्यांनी एंड सेम एक्झाम साठी जे काही एक्सटर्नल ओरल साठी पण गायडन्स आपले 3 लेक्चर या कोर्स मध्ये अवेलेबल आहे. बघा, या कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसेल आणि गेट कोर्स फ्री केल्यानंतर गेट कोर्स जेव्हा तुम्ही फ्री करणार तेव्हा तुम्हाला त्या कोर्स मध्ये एनरोलमेंट आपोआप तुमची होईल. बघा, इथे तुम्हाला काय येतंय की साइन अप विथ गुगल किंवा साइन अप करायचंय किंवा अकाउंट तुमचं गुगल अकाउंट थ्रू तुम्हाला साइन अप करायचंय. तुम्हाला त्या कोर्सेस मध्ये जेवढं काही फ्री मटेरियल असेल ते तुम्हाला भेटून जाईल. ओके, हे झालं तुमचं इंजिनिअरिंग रिलेटेड. त्याच्यानंतर जर तुम्हाला MPSC रिलेटेड बघायचं असेल तर इथं बघा, कॅटेगरी मध्ये तुम्ही MPSC सिलेक्ट केलं की तुम्हाला आपले MPSC साठीचे जे काही कोर्सेस आपण लॉन्च केलेले ते तुम्हाला इथं दिसतील. आपण MPSC साठी एक कोर्स असा लॉन्च केलाय की ज्याच्यामध्ये तुमच्याकडून 300+ पेपर 1 चे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतले जातील. त्या न्यूमेरिकलची सॉल्व्ह करण्याची प्रत्येक टॉपिकची पद्धत कशी असणार आहे ती म्हणजे इथं मी तुम्हाला पोस्टर मध्ये दिसत असेल. प्रत्येक टॉपिकची पद्धत कशी असणार आहे, तुम्हाला बेसिक, त्याच्यानंतर बेसिक न्यूमेरिकल तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतले जातील. तुमच्याकडून रेफरन्स बुक मधले न्यूमेरिकल प्रॅक्टिस करून घेतले जातील. तुमच्याकडून MPSC मेन्स चे PYQ चे आतापर्यंत 1996 ते 2023 पर्यंत जेवढे काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झालेले आहेत तेवढ्या एक्झामचे PYQ सॉल्व्ह करून घेतले जातील ह्या कोर्स मध्ये. त्याच्यानंतर IES मेन्स, आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची UPSC ची जी मेन्स आहे त्याचे PYQ जवळपास मागच्या 3 ते 4 वर्षाचे PYQ आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून घेणार त्या टॉपिक वर जर विचारले असतील तर. हा पण कोर्स तुम्हाला 4499 मध्ये अवेलेबल आहे. डिस्काउंटेड प्राइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून तो परचेस करू शकता. त्यानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चर, बघा, थिअरी ऑफ स्ट्रक्चर टॉस हा फ्री मध्ये कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला फ्री मध्ये शिकवला जाईल. बेसिक टू रेफरन्स बुक टू MPSC PYQ टू UPSC IES सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्स इथपर्यंतचे न्यूमेरिकल तुमचे याच्यात सॉल्व्ह केले जातील. आणि हा कोर्स तुम्हाला आपल्या वेबसाईट्स वर सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तो YouTube वर सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट टाकणार आहे. बघा, इथे तुम्ही जर गेट फ्री कोर्स केलं तर तुम्हाला एक विंडो पॉपअप होते ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं असतं. आणि तुम्ही कंटिन्यू विथ गुगल केलं तर तुम्हाला गुगल थ्रू लॉग इन करावं लागेल आणि ते आपोआप तुम्ही डायरेक्टली तिथे जाणार. बघा, आता मी जर इथे सिलेक्ट केलं तर आपोआप माझं लॉग इन होईल आणि लॉग इन केल्यानंतर माझ्या समोर तुम्हाला ऑथरायझेशन दिलं जाईल. तो कोर्स तुम्हाला फ्री मध्ये दिला जाईल आणि तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. बघा, तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला सगळे कोर्सेस आपले तो
स्पेसिफिकली ज्या कोर्स साठी तुम्ही एनरोल केलंय फ्री मध्ये तो कोर्स तुम्हाला तिथे बघायला भेटेल. बघा बघा तुमचं लॉग इन झालेलं आहे इथे. हा कोर्स तुमच्या समोर दिसतोय, थेरी ऑफ स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू एमपीएससी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रिन्सिपल ऍज पर मेन्स एमपीएससी पॅटर्न. त्याला जर तुम्ही कंटिन्यू केलं तर बघा तुम्हाला लेफ्ट हँड साइडला इकडे कंटेंट दिसत आहे आपले. तर त्याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये गेलात. बघा इंट्रोडक्शन मध्ये गेलात का तुम्हाला टॉसच्या इथे थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या पूर्ण एमपीएससीच्या सिलेबस नुसार आपल्या नोट्स इथे तुम्हाला अवेलेबल दिसतील. तुम्ही त्या ऑनलाईन सुद्धा इथूनच रीड करू शकता, किंवा इथे बघा इथे डाउनलोडचं बटन आहे, इथे तुम्ही डाउनलोड केले का तुमच्या मोबाईल किंवा पीसी मध्ये ते डाउनलोड होऊन जातील. तुम्ही त्याच्या प्रिंट सुद्धा काढू शकता. नोट्स एकदम वेल डिसिप्लिन मॅनर मध्ये आपण केलेले आहे. तुम्ही त्या डाउनलोड केल्यावर तुम्हाला दिसेलच. बघा अशा काही नोट्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्ही गेला तर तुम्हाला इंडेक्स दिसेल इथे. बघा ही आपली इंडेक्स आहे. आपण एवढे सगळे टॉपिक कव्हर करून घेणार आहे. बघा सिलेबस मध्ये अनालिसिस ऑफ बीम मध्ये फिक्स एंड मुवमेंट, त्याच्यानंतर बाय कशा काढायच्या, स्टँडर्ड प्रिन्सिपल, फर्स्ट प्रिन्सिपल, त्याच्यानंतर थ्री मुवमेंट थेरम, कॅस्टिलियानो सेकंड थेरम, त्याच्यानंतर फ्रेम्स आणि ट्रसेस, सिम्पली सपोर्टेड ट्रस, त्याचे एवढे टॉपिक, कॅन्टिलिव्हर ट्रस, स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड, बीम, फ्रेम, स्वे, नॉन स्वे, सिंक, सगळे प्रॉब्लेम तुमचे बेसिक पासून. बघा इथे लिहिलंय मी आपली कशी स्ट्रॅटेजी असणार आहे, कशी स्ट्रॅटेजी असणार आहे. कन्सेप्ट बिल्डिंग आपण सर्वात पहिले करून घेऊ. बेसिक लेवलचे न्यूमेरिकल घेऊ, मीडियम लेवलचे न्यूमेरिकल घेऊ जे इंजिनिअरिंगला विचारले जातात, एमपीएससी लेवलचे पीवायक्यू आणि न्यूमेरिकल आपण कव्हर करणार या कोर्स मध्ये, आणि आयईएस चे प्रो लेवलचे न्यूमेरिकल आपण कव्हर करणार. या प्रत्येक टॉपिकची शिकायची प्रोसिजर आपली अशीच असणार आहे. तर हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. तुम्हाला या नोट्स अशा पद्धतीने दिसतील. बघा तुम्ही डाउनलोड जर केलात, बघा आता हा आपला युट्यूब चॅनलची इथे सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथून आपलं सुरुवात होणार. बघा इथं तुम्हाला सर्वात पहिले स्टँडर्ड केसेस आपल्याला इथं दिलेले आहे की ज्या मोस्ट लाईकली तुम्हाला विचारल्या जातात. एवढ्या स्टँडर्ड केसेस आपल्या पाठच पाहिजे. फिक्स्ड मुवमेंटच्या 5 मार्काला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आणि ह्या नोट्स तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. जवळपास 105 पेजेसच्या नोट्स आहे. नुसत्याच नोट्स नाही, त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिस न्यूमेरिकल सुद्धा दिलेले आहे. बघा प्रॅक्टिस न्यूमेरिकल प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर. बघा आता मागे आपला काय होता, स्टँडर्ड केसेस होते. हे फॉर्म्युल्यावर तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते क्वेश्चन आपण इथे दिले. बघा कसे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते क्वेश्चन पण दिलेले. प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला इथे क्वेश्चन पण दिसतील, बेसिक टू प्रो लेवलचे दिसतील. बघा 5 ते 6 प्रत्येक टॉपिक वर आपण क्वेश्चन घेतलेले. बघा तुम्हाला बेसिक टू प्रो लेवल पर्यंत इथे म्हणजे तुमची नोट्स अशा बनतील की तिथंच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघा त्याच्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपलची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर इथे दिलेली आहे. हे सगळं मी तुम्हाला YouTube वर फ्री ऑफ कॉस्ट सगळा पूर्ण कोर्स तुम्हाला अवेलेबल असेल. फक्त तुमचं काम आहे की या नोट्स डाउनलोड करायचे इथून, आणि लेक्चर बघत असताना तुम्ही त्या नोट्स ओपन करायच्या. त्याच्यातूनच मी तुम्हाला समजून सांगेल, म्हणजे तुम्हाला जास्त इझिली जाईल. तुमचा टॉसची एक पूर्ण नोट्स तयार होणार आहे, पूर्ण परफेक्ट नोट्स तयार होणार आहे विथ न्यूमेरिकल. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यात आपण पहिलं इंट्रोडक्शनचं लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. ते सुद्धा बघा लाईव्ह क्लास घेतलेला होता आपण. त्याची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल राहील, लाईफ टाइम साठी अवेलेबल राहील. बघा ही रेकॉर्डिंग आहे, इथे तुम्हाला रेकॉर्डिंग प्ले करता येणार आहे. बघा रेकॉर्डिंग प्ले सुद्धा होते, इथे रेकॉर्डिंग तुम्हाला प्ले करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे रेकॉर्डिंग दिसेल. थ्री मोमेंट थिअरम. बघा तुम्ही इथून त्या व्हिडिओची. त्याच्यानंतर आपल्याकडे फोर्थ नंबरला एमडीएम आहे, मूवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. स्पीड सुद्धा मेंटेन करू शकता एमडीएम मेथड. त्या व्ह्यू स्क्रीन मध्ये सुद्धा त्याला बघू शकतात. बघा फुल व्ह्यू स्क्रीन मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यालाच आपण डेली आपल्याला हार्डी क्रॉस मेथड म्हणतो. अशा प्रकारे डेली आपल्या व्हिडिओ हे हार्डी क्रॉस नावाचे शास्त्रज्ञ आहे, आणि त्याच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सुद्धा बघता येते. आणि तुम्ही YouTube वरून जर त्या बघत असणार तर YouTube मध्ये तुम्हाला बोलायचं ऑप्शन नाही, म्हणजे तुम्ही माइक ऑन करून बोलू शकत नाही. पण तेच जर तुम्ही आपला हा फ्री कोर्स मध्ये एनरोल केला ना, आपल्या वेबसाईट वरून बघताय, तर तुम्ही लाईव्ह क्लास मध्ये स्वतः सुद्धा बोलू शकता. तुमचे डाऊट तुम्ही मला सांगू शकता. बघा अशा प्रकारे इथं तुम्ही जर समजा हे बघा इथं ही एक स्टुडंट आहे, ही इथे एनरोल झालेली आहे.
आपल्या वेबसाईट वरून, तर ती इथे माईक ऑन करून मला विचारू सुद्धा शकते की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही प्रॉब्लेम आहे. तिथले तिथे डाऊट क्लिअर होतील आपल्या वेबसाईट वरून जर तुम्ही या कोर्सला एनरोल केला असणार आणि बघत असणार तर नक्कीच या कोर्सचा फायदा घ्या. तुम्हाला 100% याचा फायदा होणार. ओके, असेच आपले रोजचे इथे लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होत राहतील. ते तुम्ही बघा. युट्यूबला सुद्धा सेम लेक्चर आपले अपलोड होतील. ते सुद्धा तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता. फक्त युट्यूब मध्ये तुम्हाला बोलण्याचं ऑप्शन नाही येत. ते आपल्याला इथे आपल्या वेबसाईट वर तुम्हाला ती फॅसिलिटी आपण दिलेली की तुम्ही लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही स्वतः बोलू शकता, तुमचा डाऊट मला सांगू शकतात. ओके, तर हे आपलं कशाचे रिलेटेड होतं, हे आपलं थेरी ऑफ स्ट्रक्चरचे रिलेटेड होतं. त्याच्यानंतर बघा, आता जर तुम्हाला पेपर 1 चं व्हिडिओ सोल्युशन बघायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट, तर ते सुद्धा आपण इथे कोर्स लॉन्च केलेला आहे. फ्री ऑफ कॉस्ट असेल तो पण, जो 2023 ला आपला पेपर झाला, पेपर 1 झाला, त्याच्या नोट्स पण इथं काही वेळाने अपलोड होऊन जातील आणि त्याचंच लेक्चर तुम्हाला बघा. पेपर 1 चं लेक्चर कधी सुरू होणार आहे, तर पेपर 1 चं तुमचं 6 तारखेला सुरू होणार आहे, म्हणजे उद्या हे लेक्चर लाईव्ह असेल. तुम्ही आत्ताच या कोर्सला एनरोल करा, म्हणजे उद्या तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये सोल्युशन तुम्हाला तिथे बघता येईल. सेम वे मध्ये तुम्ही युट्यूब वरून सुद्धा बघू शकता. सेम तुम्हाला इथे आपल्या वेबसाईट वर सुद्धा बघता येईल. इथे एनरोल करायचं, एवढे जे कंटेंट आहे ते इथे अपलोड होत जातील. इथे मी तुम्हाला सोल्युशन पीडीएफ फॉर्मॅट मध्ये इथे अपलोड करून देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अतिशय इझी वे मध्ये तुम्ही आता एमपीएससी चा स्टडी करू शकता. ऍक्च्युअल स्ट्रक्चरल सब्जेक्टची भीती जर तुमची जाणार असेल तर ते काढणारा माणूस मी ठरणार आहे, एवढं तुम्ही माझं वर्ड मार्क करून ठेवा. स्ट्रक्चरल सब्जेक्टला घाबरायची गरज नाहीये. तुम्ही स्ट्रक्चरल सब्जेक्टला एकदम इझी वेने हँडल करू शकता. आणि ते जे काही पेपर 1 चे 8 विषय बघा, आपण पेपर 1 साठी एक कोर्स पण आपला लॉन्च केलाय. जर तुम्ही इथे कोर्स मध्ये गेलात तर तुम्हाला पेपर 1 साठी कोर्स दिसेल आपला बघा. हे तर कॅटेगरी मध्ये ऑल कॅटेगरी तुम्ही एमपीएससी सिलेक्ट केलं तर तुम्हाला भेटून जाईल. सेम व्ह्यू तुम्हाला मोबाईल वर दिसेल बघा. पेपर 1 साठी आपण खास पेपर 1 साठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे. त्या कोर्स मध्ये तुम्हाला 8 विषय शिकवले जातील. कोणते कोणते सब्जेक्ट येते बघा. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, थेरी ऑफ स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरल अनालिसिस आहे, डिझाइन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर 1 आहे, डिझाइन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर 2 आहे, डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर प्री स्ट्रेस कॉन्क्रीट आणि न्यूमरिकल मेथड आहे. हे सगळे विषय तुम्हाला या आपल्या कोर्स मध्ये शिकवले जातील. सेम आपली प्रोसिजर असणार आहे. बेसिक टू प्रो लेवल पर्यंत आपण तुम्हाला घेऊन जाणार आणि या कोर्स मध्ये पहिल्या 50 स्टुडंटला 25% ऑफ आपण ऑफर सुरू केलेली आहे. ओके, याची डिस्काउंटेड प्राइस तुमच्या डोळ्यासमोर इथे दिसते तुम्हाला 5249. एकदम नॉमिनल प्राइस आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच 150 प्लस मार्क्स मिळून देणार आणि क्लास 1 ची पोस्ट घेऊनच देणार. जर तुम्ही आता क्लास 2 च्या पोस्ट साठी प्रिपरेशन करत असणार आणि तेवढ्या लेवलचा तुमचा स्टडी झाला असेल तर नक्कीच मी गॅरंटी देतो की तुम्ही या कोर्स आपला केल्यावर तुम्हाला क्लास 2 वरून क्लास 1 मध्ये घेऊन जायची जबाबदारी माझी. आणि जे क्लास 1 असतील त्यांचे पेपरला कॉन्फिडन्स एवढा जबरदस्त बिल्ड होईल की तुम्ही आपलं पूर्ण लेक्चर केल्यावर तुम्ही बघू शकता. तुम्हाला स्वतःलाच फील होईल की नाही खरंच हे जे चार्जेस मी इथं घेतोय हे फार नॉमिनल आहे अकॉर्डिंग टू माय मेथड ऑफ टीचिंग. आणि ज्या डिसिप्लिन वे मध्ये मी प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला इथून पुढे युपीएससी साठी सुद्धा, हो मी क्लेम करतोय की युपीएससी साठी सुद्धा तुम्हाला कोणताही ह्या विषय कुठूनही बाहेरून शिकायची गरज नाही. हे 8 विषय तुम्हाला युपीएससी लेवल पर्यंत मी शिकवून देणार. ओके, तर ज्याला जो इंटरेस्टेड असेल तो इथे आपला कोर्स परचेस करू शकतो. ओके, अशा प्रकारे जर तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल, तर इकडे खाली आल्यावर तुम्ही इकडे सिव्हिल इंजिनिअरिंग सब्जेक्ट मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या पेज वर जाणार. आपल्या जिथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंट साठी जे कोर्सेस आपले सध्या ऑन गोइंग कोर्सेस आहे ते तुम्हाला दिसतील. सिमिलर वे मध्ये डिप्लोमाच्या स्टुडंट साठी सुद्धा आपण कोर्सेस लॉन्च करते. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ते सुद्धा हळूहळू आपल्या वेबसाईट वर अपलोड होतील. ओके, जर तुम्हाला एटीपी रिलेटेड काही पाहिजे असेल तर तिथे सुद्धा जेव्हा कोर्स लॉन्च होईल तो इथे तुम्हाला या टॅब मध्ये दिसून जाईल.
त्यानंतर आपल्या वेबसाईटवर तुम्ही आमच्याबद्दल माहिती बघू शकतात. हा मी स्वतः आहे अक्षय पाटील. ही माहिती तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर हे आपले ऑनगोईंग 5 स्टार कोर्सेस जे आहे आतापर्यंत विद्यार्थी यांच्यात एनरोल झालेले ते कोर्सेस इथं तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर खाली आपले टॉप इन्स्ट्रक्टर हा मी स्वतः आहे. मी डिप्लोमा सिव्हिल आणि बीई सिव्हिल आहे. फाउंडर आहे, डायरेक्टर आहे एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट नाशिक. मला आतापर्यंत 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. मी स्ट्रक्चरल डिझायनर सुद्धा आहे, एस्टिमेटर सुद्धा आहे. मी या क्षेत्रात जवळपास 8 वर्षापासून काम करतोय आणि मीच तुम्हाला अख्खा स्ट्रक्चरल सब्जेक्ट सगळे स्ट्रक्चरल सब्जेक्ट शिकवणार आहे. त्याच्यानंतर आपले रिस्पेक्टेड दीपक गोखले सर आहे, जे बी सिव्हिल आहे, जे डायरेक्टर आहे यशस्वी इंजिनिअरिंग क्लासेस नाशिकचे. जवळपास 31 इयर्सचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट कॉलेज पॉलिटेक्निक, ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी सगळ्यांमध्ये ते शिकवून चुकलेले बेस्ट फॅकल्टी तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर दिसतील. त्यानंतर तुम्हाला एटीपी साठी मेंटर आणि गाईड पण आपल्याकडे अवेलेबल आहे, जे स्वतः मॅडम एटीपी मध्ये सिलेक्शन झालंय त्यांचं यावेळेस आणि ते आता कार्यरत आहे ऍज अ असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. मिस अनुश्री राठोड मॅडम, त्यात त्यांचं गायडन्स तुम्हाला इथे भेटेल की त्यांनी कसा अभ्यास केला. त्या सुद्धा तुम्हाला आपला एटीपीचा कोर्स ते स्वतः घेणार आहे, ते स्वतः तुम्हाला शिकवतील. त्यानंतर तुम्हाला इथे आपल्या स्टाफ मध्ये मिस दीपिका माळी मॅडम दिसतील. त्यांचं एमटेक स्ट्रक्चर झालंय, बी सिव्हिल झालंय, त्या करंटली असिस्टंट प्रोफेसर आहे SSBT कॉलेज जळगाव मध्ये. त्यांना 5+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ऍज अ एज्युकेटर इन नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी. त्या स्वतः एमटेक बीटेक पीएचडी साठी थिसिस आणि रायटर एक्सपर्ट आहे, त्या स्वतः लिहितात. त्यांचं सुद्धा गायडन्स आपल्याला भरपूर साऱ्या सब्जेक्ट मध्ये भेटणार आहे. त्यानंतर हे आपले सगळे अचिव्हर्स आहे आतापर्यंत 2016 पासून जे काही आपल्याकडे ऑफलाईन शिकून गेले त्या सगळ्या स्टुडंटची डिटेल माहिती तुम्हाला इथे भेटेल. आणि हेच स्टुडंट तुम्ही त्या त्या कॉलेजच्या डिपार्टमेंटच्या युनिव्हर्सिटीवर जाऊन बघू शकतात. बघा, स्टुडंट कमी आहे कारण की टॉपर हा एकच असतो हे लक्षात घ्या. 100 पोरं जरी तुमच्या बॅच मध्ये असतील पण AEE होणारा टॉपर जो असणार आहे तो एकच असणार आहे आणि त्यातच फोटो इथे लागेल. सो नेक्स्ट तुमचा फोटो या ठिकाणी लावायसाठी मी उत्सुक आहे. जर तुम्ही आपल्या कोर्स मधून शिकून AEE झालात तर ती फार प्राऊड मुवमेंट असेल माझ्यासाठी सुद्धा. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या वेबसाईटवर सगळी माहिती घेऊ शकता. तुम्हाला कोर्स कंप्लीट केल्यावर सर्टिफिकेशन पण भेटेल आपल्याकडून. त्यानंतर तुम्ही इथे क्लिक केल्यावर आपला ऑफलाईन इन्स्टिट्यूट कुठे आहे ते बघू शकतात, त्याचा ऍड्रेस दिलेला आहे. इथे आपल्या वेबसाईट आहे, इथे ट्विटर हँडल आहे, इथे इंस्टाग्राम वर तुम्ही जाऊ शकता, इथे युट्यूब वर तुम्ही जाऊ शकता. कोणतीही तुम्हाला क्वेरी असेल तर इथे तुम्ही तुमच्या डिटेल्स भरून आम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर आमच्याबद्दल जे काही तुम्हाला बघायचं असेल कोर्सेस रिलेटेड माहिती, सोशल मीडिया रिलेटेड माहिती ती इथे बघू शकतात. तर ही सगळी आपली वेबसाईट आहे. नक्कीच या वेबसाईटला व्हिजिट करा आणि इथले जे फ्री कंटेंट आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या. लवकरच आपलं मोबाईलचं ऍप्लिकेशन सुद्धा लॉन्च होणार आहे. ते ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि त्याच्यावर सुद्धा सेम वेने तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे. ओके, तर आशा करतो ही आपल्या वेबसाईटचा एक फ्री मध्ये ट्युटोरियल होतं, एक डेमो होता की ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या वेबसाईटला कसं हँडल करता येतं, कुठे तुम्हाला कोर्सेस आपले फ्री ऑफ कॉस्ट भेटतील, कसं एनरोल करायचं. एकदा तुम्ही साइन अप केलं का तुम्हाला मोबाईलवर जेव्हा आपला लाईव्ह लेक्चर राहील असेल तेव्हा तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येत राहतील. ओके, चला ठीक आहे. आशा करतो सगळं तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.